नमस्कार मित्र, आम्ही पायी वारी करत खंबाळ्यातून आलेलो आहे. तरी हे गणपती मंदिर तुम्ही पाहिलं का? हे गणपती मंदिर इथं आम्हाला नाश्ता वगैरे भेटतो, तर आपण यांना भेटायला जाणार आहोत. आपल्या ज्योतिबा रायाची ख्याती किती आहे ती तुम्हाला दावणार आहोत. तरी तुम्ही सर्वजण पहा. तर हे गणपती मंदिर आहे, ज्योतिबाचा डोंगर चढताना खाली पायथ्यालाच आहे बघा. हे पहा, गणपती मंदिर दुर्लभ काळातील. मी आता 19 वर्ष या वारीला येत आहे, पण हे बघा, एवढ्या दिवसापासून हे मंदिर आणि इथं सेवा भक्तांची ज्योतिबाला जाणाऱ्या बऱ्यापैकी होते. गणेशाची मूर्ती आणि हे पुजारी, तर यांची 19 वर्ष झाले मी चालत येतोय, तेव्हापासून बघतोय यांची सेवा बऱ्याच भक्तांना लाभते. पायात दे शक्तीचं बळ, निघाली सासन काठी जीव हा जळ. पायात दे शक्तीचं बळ, निघाली सासन काठी जीव हा जळ. ऐकून घेशील का? पायी पायी केदारनाथ वाडी रत्नागिरीला नमस्कार. मी कायम इथून जातो ज्योतिबाला, तर तुमच्या इथं बऱ्याच भक्तांची मग बरेच वर्ष झाले तुम्ही सेवा करता. मी बघतोय आता 19 वर्ष झाले मी पायवारी करतोय, तर मला असं वाटलं एक मनात की तुम्हाला काहीतरी विचारावं. तर हे मंदिराचं एक तुम्ही एवढी सेवा करता ते कशासाठी? वडील आमचं गणेश बघतो, त्यांची एक इच्छा होती आपल्या रानात मंदिर बांधावं. त्यांची इच्छा पूर्ण केली वडिलांनी. बरीच वर्ष त्यांनी केली, 30 वर्ष सेवा. बरं, वडिलांचं काय असा म्हणजे ज्योतिबाला जाणाऱ्या लोकांची सेवा करताय? तिथं पण करत होत वडील आमचं ज्योतिबाला. पाणी बिणी ठेवायचं. तुमचं नाव काय? संजय तुकाराम शिंदे. वडिलांचं नाव तुमच्या? तुकाराम हरी शिंदे. म्हणजे तुम्ही पूर्ण कुटुंब या भक्तीतच वाहून घेतलं. छान वाटलं ऐकून. अजून काय असं चमत्कार इथं घडलेलं वगैरे पहिल्या जुन्यात काय तुमच्या लक्षात आहे? इथं म्हणजे कसं, वडील इथे येऊन बसायचं. तिकडं माणसाने काय जर बोललं, पहिलं मंदिर नसेल, काय कोण तर काय जर बोललं का नाही, ते इथंच येऊन बसायचं. दुसरीकडे कुठं जायचं नव्हतं, इथंच हे मांडाय. कोण तर काय तर म्हणलं सेवा करायला नाही म्हणलं की इथं येऊन बसायची. त्या गणपतीची. हा, मग इथं म्हणजे आता ही जागा वगैरे तुमची स्वतःची आहे, आणि आपण सुद्धा जागा आपलीच आणि भक्ती बी करताय आपणच. भावाचं कष्ट या त्यात. भावानं मंदिर उभं केलं. भावाने केलं. भावांचं नाव काय? आनंदा तुकाराम शिंदे. म्हणजे पूर्ण कुटुंब तुमचं त्याच्यात. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय असं चमत्कार काय घडले? पहिलं मंदिर बांधलंय, एवढं तुम्ही जागा स्वतःची मंदिर बांधलंय, त्याच्यात काय तुम्ही म्हणजे एवढं केलंय, म्हणजे काहीतरी असेल ना इथं, काहीतरी चमत्कार वगैरे घडलेलं. तर तुम्हाला काय माहिती आहे त्यातली? ते वडिलांनी माहिती, मला काय एवढं अजून काय हे झाले. हा, पण म्हणजे पुढे हे दिसले. बरं बरं, चालेल. तर अशी सेवा करा. अजून काय माहित असेल तर सांगा लोकांच्या पर्यंत. वडिलांचं गुरु आहेत का नाही, ते त्याने एक वेळा मला इथं दर्शन दिलं आणि वडिलांनी पण दिलं इथं. होय, दोघांनी. म्हणजे वडिलांचं हयात नसताना होय येऊन इथं दर्शन दिलं. मग
आई व्यवस्थित चालली. तुम्हाला कसं वाटलं की ज्योतिबाला आपल्या ज्योतिबा आपला कुलदैवतच आहे, होय. तर ती येताना लोकांची सेवा करावी असं कसं तुम्हाला सुचलं? हेच मंदिर आहे इथं झाल्यापासून सेवाच करतोय आम्ही. कोणाला नसतं जेवण आणून द्यायचं, कोण बिन जेवणा जायची, डबा आणून द्यायचा, सगळं करायचं. कोणाची काही समस्या चांगलं वाटलं, कारण लोक आताची पिढी कसं आहे माहिती का, बदलल्या सगळी. आता लोक कसे आहेत, सगळी पैशा पाठीमागे चाललेत. होय. आणि त्यात तुमचं पाहून मी आता 19वे वर्ष आहे माझं इथे यायचं. पण मला ते समाधान वाटलं की तुम्हाला भेटून आणि तुमचा एक अनुभव घेऊन, म्हणून मला वाटलं की तुमच्या संग काहीतरी हा. लोकांच्या पर्यंत पोचवावं. लोकांना माहित नाही ना. लातूर जिल्ह्याचा एक माणूस येतो टाईट, हा तो मागे ते मला काय म्हणला, महाराज मला तलवार आणि हे वायाचा ज्योतिबाला चोरा सोन्याचा हा आणि चांदीची तलवार. म्हटलं जाऊया कधी पण या. मग ते आलतं ते 2 वर्ष झाली. हम्म, मग ती तलवार बिलवार घेऊन आम्ही गेलो ज्योतिबा देवळात. हम्म. हे आपलं देवस्थानला आम्ही जमा केलं. बरं. देवस्थान मग ते तलवार तुम्ही जमा केलेली होय. म्हणजे बरं, त्या बरं. हे आता- माणसाला घेऊन माणसाला घेऊन, म्हणजे हे ते आता इथं घात- आलेत हो. हा. म्हटलं महाराज मी काय करू, म्हटलं तुम्ही देवस्थानला जमा करा म्हणजे तलवार राहील. बरं देवस्थान. बरं आहे काय. पण राहिल्या का, तुम्ही बघितलं का? हाय हाय का? की, हाय. आहे ना. कुठेच आहे ती देवस्थान मध्ये देवस्थान, म्हणजे मंदिरात आहे का दुसरं? देवस्थानचे त्यांच्या ह्याच्यात असते हो ते. हा हा. ते त्याच्या वक्ताला तेवढी देतात पूजेच्या वक्ताला. जाऊ दे सर. भैरवाडी सर. मग ती पूजेच्या वक्ताला ती देतात आणि ते तोरा सोन्याचा. बर बर. अजून काय अशा घटना, एखादा भक्त आलाय त्याला ज्योतिबा पावलाय किंवा गणपती पावलाय? गणपती पावले हे आता हे कॉलम जे आहे ते मुलांचंच कॉलम आहे, सगळं मुलं झाले. मी जे सांगतो का नाही हा हा. त्याचं म्हणजे आपलं थाटून मात्र काय नसते. हम्म. व्यवस्थित त्याला सल्ला द्यायचा. तो सल्ला जर पाळला तर ते, आता मुंबईचे डॉक्टर होता तो, त्याला मुलं बाळ नव्हतं. हम्म. मग ते टाळलं, त्याच्या वाट्यात नारळ घातला मी हा आपला हा हा. आणि म्हणलं तुम्ही हा हे करा हम्म. व्यवस्थित. हम्म. तिने केल्याबरोबर जोडी 2 मुलं झाली त्याला. 24 वर्ष मुलं नव्हतं. बर बर. मग ती कॉलम हे सगळं मुलांचंच आहे. हम्म. चालेल. चालेल. तुम्हाला मुलं किती? मला एक मुलगा आणि 2 मुली आहेत. बर बर. मुलं काय करतात? मुलगा एक पोलीस आहे आणि मुली आहे ते इकडे. बर. म्हणजे तुम्ही सगळ्या कुटुंबानं तुमचं होय. वाहून घेतले वाहून घे. देवाच्या. ज्योतिबरायाची ख्याती आहे ना बरी. हाय हाय. मला अनुभव आहे त्याचा. मी 19वे वर्ष आहे माझं वारी करतो. चांगलं आहे. आमच्यातले एक केवळगाव म्हणून आहे, तिथलं प्रसिद्ध आहेत नावजी बुवा. त्यांनी बी भक्ती केली होती भरपूर. तर त्यांनी तर ज्योतिबा तिकडे गेलं नाही, ते इकडे आलं. हो पण घोंगड्यावर. तुम्ही ज्योतिबांची सेवा करताय भक्तांची. मी बघितलंय बऱ्याच वेळी. होय होय. तिथं ट्रक वगैरे थांबतात, सगळं थांबतंय. सासन काटे थांबते, त्या जेवण इथं असते, जेवण असते, करतात नाश्ता सगळे. सगळं. संकष्टीला जेवण असते. हो, संकष्टीला प्रत्येक संकष्टीला असते. जेवण असते. समाधान वाटलं तुम्हाला भेटून. तर तुमच्या कुटुंबाला असा देव तुमच्यावर कृपा करो आणि माझ्यावर बी करो, असा तुम्ही बी आशीर्वाद द्या. आदेश. हा. तर ही लोकांपर्यंत पोहोचवतो मी. हा. तर हे पुजारी आपल्या ज्योतिबा डोंगराला जाताना तर ह्यांना भेटून खूप आनंद झाला. माझं 19वे वर्ष आहे, वारी करतोय मी. तर मला त्यांना एक विचारावं म्हणून इच्छा वाटली, म्हणून मी त्यांना विचारावं असं ठरवलं. नंतर विचारलं. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय. तर हे आपले त्यांची जागा आहे, त्यांचंच मंदिर आहे, म्हणजे मंदिर त्यांनीच उभारलंय. तर असे कवचित गावचित भक्त. तर त्यांचा आशीर्वाद मी घेऊन आला केदार आला, ज्योतिबाला नावजींच्या घरी किवळ गावाला, नावजी भक्ता
विठ्ठलाच्या घरी देव आला, संकटात जे जे मागती निवारा, दुःखी भक्ताला देऊनी सहारा. वांज म्हैशीला पान फोडीला दूध दिले तिने चमत्कार झाला.